नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण ग्रीन चिकन करतोय, म्हणजे हिरव्या मसाल्यातील चिकन करतोय। तर कधीतरी चेंज म्हणून ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करावी। अप्रतिम लागते, अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आहे। यासाठी मी 750 ग्रॅम चिकन इथे घेतलेलं आहे। हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे आता सगळ्यात आधी आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। तर मॅरिनेशनसाठी काही मसाले वापरलेत, तर यासाठी 1.5 ते 2 चमचे लाल तिखट वापरले। त्यानंतर गरम मसाला आपण घेतलेला आहे अर्धा चमचा। त्यानंतर मीठ घेतलंय चमचाभर, त्यानंतर धनेपूड चमचाभर, जिरेपूड चमचाभर आणि थोडीशी हळद। गरम मसाल्याचा वापर आपण या रेसिपीमध्ये थोडा कमी करणार आहोत, का ते मी सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये। यानंतर आपण लिंबाचा रस घालतोय 2 चमचे आणि अर्धा चमचा आले लसूण पेस्ट। आले लसूण पेस्ट परत आपण वापरणार आहोत, म्हणून यामध्ये अगदी थोडी घेतलेली आहे। आता हे सगळे जे मसाले आहेत ते चिकनला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आणि हे चिकन किमान अर्धा तास तरी बाजूला ठेवायचेत। वेळ असेल तर तासभर ठेवा। मी 1 तासभर हे मॅरिनेट करून ठेवणार आहे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर चिकनला छान येईल। या प्रकारे आता हे चिकन मी 1 तासासाठी बाजूला ठेवते। तोपर्यंत हिरव्या मसाल्याची तयारी करूया। यासाठी पुदिना घेतलाय मी, तर पुदिना भरपूर घ्यायचा आहे। मी साधारण कपभर पुदिना इथे स्वच्छ करून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर 1 कपभर घ्यायची, थोडे बारीक देठ असतील ते चालेल। 7 ते 8 हिरव्या मिरच्या। मिरची आवडीनुसार कमी जास्त घेता येईल। ही मी मध्यम तिखट मिरची घेतली, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची वापरा। 2 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतले। याशिवाय 9 ते 10 लसूण पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत। यानंतर काजू घेतलेत मी, तर काजू आपल्याकडे 13 ते 15 नग मी इथे घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी। याने ग्रेव्ही छान चविष्ट बनेल। आणि यानंतर किसलेलं सुकं खोबरं आहे, ते मी भाजून घेतलेलं आहे 2 टेबलस्पून। आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आहेत। मिरच्या तुकडे करून घालता येतील, म्हणजे पटकन मिक्सर होतील। काजू घातले आणि यामध्ये 3 टेबलस्पून मी दही घेतलेलं आहे। हे ताजं दही आहे, खूप आंबट नाही आहे। आंबट असेल तर 2च चमचे घ्या। दही अजिबात स्किप नाही करायचं, आपल्याला दही घालायचं आहे। आता हे जिन्नस वाटल्यास थोडासा पाण्याचा वापर करून आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे। तर हिरवं वाटण तयार झालं। 1 कांदा बारीक चिरून घेतला आणि हे काही खडे मसाले आहेत। त्यानंतर चिकन आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण वळूया मुख्य कृतीकडे। यासाठी 1 पॅन गरम करून घेतला आहे। त्यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल वापरणार आहे। तेलाचा वापर थोडा जास्त करावा लागेल। याशिवाय मी इथे 2 चमचे बटर घेतलेला आहे। बटरऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। यानंतर इथे 1 काळी वेलची घेतलेली आहे, मोठी वेलची, ती घातली। त्यानंतर 2 दालचिनीच्या स्टिक्स आणि अर्धा चमचा जिरं घातले। हे सगळे मसाले तेलावर परतवून घ्यायचेत, म्हणजे तेलाला छान फ्लेवर येईल मसाल्यांचा। यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालतेय। कांदा छान गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचा आहे। कांदा गोल्डन ब्राऊन कलरवर परतवून झाला की यामध्ये आपल्याला आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आणि हे चिकन आपल्याला हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। सतत हलवत आपल्याला फ्राय करायचं आहे, कारण आपण हाय फ्लेमवर करतोय। हाय फ्लेमवर केल्यामुळे चिकनच्या पीसेसला छान स्मोकी फ्लेवर येईल। तर अशा प्रकारे 50% चिकन आपल्याला फ्राय करता करताच शिजून जाते। वाटण आपण यानंतर घालणार आहोत, कारण वाटण आधीपासून घातलं तर ग्रेव्हीचा कलर चेंज होईल। जो हिरवा कलर आहे तो तसाच राहणार नाही, शिजल्यामुळे तो कलर चेंज होईल। म्हणून चिकन अर्धवट शिजल्यानंतर, चिकनचे पीसेस फ्राय केल्यानंतर आपण यामध्ये ग्रीन वाटण घातलेलं आहे किंवा ग्रीन मसाला घातलेला आहे। चिकन आपल्याला या ग्रीन ग्रेव्ही बरोबर, म्हणजे हिरव्या वाटणाबरोबर छान कोट करून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे। या प्रकारे। आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी थोडंसं, म्हणजे चिकन शिजायला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे। नीट मिक्स करायचं। आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि
थोडं मीठ मॅरिनेशनमध्ये घातलं होतं, आता परत आपण थोडंसं घालतो आहे, बेताने घालायचं. हे सगळे मसाले मिसळून घ्यायचे आहेत. गरम मसाल्याचा वापर यासाठी मी कमी केलेला आहे की या ग्रीन ग्रेव्हीचा कलर तसाच राहावा, रंग बदलू नये, काळपट रंग येऊ नये, म्हणून आपण गरम मसाला कमी वापरलेला आहे. यावर झाकण ठेवायचं आणि हे चिकन व्यवस्थित कुक होईपर्यंत अधूनमधून हलवत शिजवून घ्यायचं. चिकन पटकन शिजतं आणि याशिवाय आपण चिकन आधी फ्राय करून घेतलेलं होतं, त्यामुळे हे लक्षात ठेवूनच चिकन ओव्हरकुक होणार नाही याकडे लक्ष ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं. तर आता मी चिकन झालं आहे का ते चेक करून बघते, दाखवते तुम्हाला. अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे, मऊ झालेलं आहे. बाकीचे पीसेससुद्धा शिजलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं ग्रीन चिकन तयार झालेलं आहे. नेहमीच्या रेड ग्रेव्हीपेक्षा हटके असं हे ग्रीन चिकन थोडा चेंज म्हणून कधीतरी करायला अजिबात हरकत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे गरमागरम ग्रीन चिकन चपाती, भाकरी, फुलका कशाबरोबरही एन्जॉय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र जरूर सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.